आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेना आता कुठे ॲक्शन मोडवर आली आहे। राज्यातील संघटनात्मक बांधणीची विभागवार जबाबदारी त्यांनी आपल्या 10 नेत्यांवर सोपवली आहे। शरद पवार, अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर, मावळ या 4ही लोकसभा आणि पिंपरी चिंचवड, भोसरी आणि मावळ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी शिवसेना नेते आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांना देण्यात आली आहे। खरे तर गेल्या 5 वर्षात सत्तांतराच्या एकूणच घडामोडी संजय राऊत हेच केंद्रस्थानी आहेत। प्रसंग कोणताही असो, त्यांची मुलूक मैदान तोफ अखंडपणे रोज धाडडते। माध्यमांचे अर्धे कव्हरेज तेच खाऊन जातात। सामनाचा अग्रलेख, रोकटोक, सच्चाई असे वा ठाकरेंच्या मॅरेथॉन मुलाखती तो सर्वांसाठी मथळा असतो। आजही रोज पहिल्या पानाची बातमी तेच देतात। कोणाचाही मुलाहिजा न ठेवता राऊतांची दुधारी तलवार फिरते आणि अनेकांना जायबंदी करते। भाजपने शिवसेना फोडली, 14 खासदार, 50 आमदार फोडले। अशा पडक्या काळात राऊत हे शिवसेनेचे वकील बनून बरसत राहिले। आता त्याच राऊत यांच्याकडे पुणे, पिंपरी चिंचवड सोपवण्यात आले, जिथे गेल्या 30 वर्षात राजकारणात अजित पवार हेच सर्वेसर्वा आहेत आणि त्यांचा शब्द प्रमाण समजला जातो। त्या परगण्याची सुभेदारी राऊतांकडे सोपवण्यात आली आहे। आता तर दादांच्या दिमतीला शिंदे फडणवीस आहेत। गावचा सरपंच असो वा दूध संघाचा चेअरमन असो, बहुतांश सर्व साखर कारखान्यांचे सूत्रसंचालन दादांचीच माणसे करतात। जिल्हा बँक, कार्यकारी सोसायट्यांपासून अगदी शाळा महाविद्यालयापर्यंतच्या 90% संस्था संघटनांचे पालक अजितदादा आहेत। खासदार सुप्रिया सुळे सोडल्या तर श्रीरंग बारणे, शिंदे गटाचा आणि अमोल कोल्हे हे सुद्धा दादांकडे झुकलेत। आज अगदी दिलीप वळसेंसह 80% आमदार महायुतीच्या छत्राखाली आहेत। जिल्हा परिषदेला दादा सांगतील तो अध्यक्ष होतो। कात्रज दूध संघ, जिल्हा बँक दादांच्याच ताब्यात। फाटाफुटीनंतरही 70% कार्यकर्त्यांचा कल दादांकडे। बरे, 10 वर्षांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडे 2 खासदार, 5 आमदार होते। आता तसा सुपडा साप आहे। थोडक्यात आज जिल्ह्यातील शिवसेनेची अवस्था अगदी ओसाड गावच्या पाटलासारखी आहे। अशा बिकट परिस्थितीत इथे संघटना पुन्हा नव्या दमाने उभी करायची तर घाम गाळावा लागेल। संजय राऊतांची खरी कसोटी लागणार आहे। एक निश्चित, दोन्ही शहरे आणि जिल्ह्याच्या राजकारणात आज मितीला एक निर्वात पोकळी आहे। आजही बाळासाहेबांचे जुने हाडमासांचे शिवसैनिक संधीची वाट पाहून आहेत। अनेक उपरांनी इथे शिवसेना हायजॅक केली, पुरेपूर वापरली आणि काम संपताच सोडून दिली। ज्यांनी लोकांच्या प्रश्नासाठी लाठ्या-काठ्या खाल्ल्या, ज्यांच्यावर आजही अनेक आंदोलनाचे खटले आहेत, असे हजारो सैनिक आहेत। भाजपने शिवसेनेची शिडी केली आणि बसताच साथ सोडली हे लोकांनाही आवडलेलं नाही। शिवसेनेतील फाटाफूट, मोदी शहांच्या तालावरचे फडणवीसांचे राजकारण, भाजपची सत्तालालसा आणि IT, CBI, EDला घाबरून बळी पडलेले शिंदे पवार हे सामान्य जनतेला पचलेले नाही। होय, त्यामुळे शिवसेनेला मोठी सहानुभूती आहे, ती एनकॅश करता आली पाहिजे। पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच जिल्ह्यात शिवसेनेला खूप मशागत करावी लागेल। घरात बसलेल्या जुन्या शिवसैनिकांच्या पाठीवर हात फिरवा, त्यांना साथ घाला। जीवाला जीव देणारे अजूनही आहेत। भाजपच्या वळचणीला गेलेले अनेक नेते पुन्हा संघटनेत येऊ शकतात। फक्त त्यांना ताकद हवी, संरक्षण हवे आणि 101% लढण्याची खात्री पाहिजे। कडव्या शिवसैनिकांनी पवारांच्या राजवटीत रट्टे खाल्लेत, त्यामुळे त्यांचे प्रचंड वावडे आहे। आता हे मेतकूट जमवायचे तर राऊतांनाच पुढाकार घ्यावा लागेल। होय, सर्वप्रथम संघटनेतील विकाऊ, बाजारू आणि निबळ बोल घेवड्यांना बदलण्याची नितांत गरज आहे। आज पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका या भ्रष्टाचाराचे कुरण होऊन बसल्यात। भाजप काळातील भ्रष्टाचार 100 रुपये होता, तर आता प्रशासन काळात तो 200 रुपये आहे। शेकडो प्रकरणे आहेत, पण शिवसेनेचे जबाबदार पदाधिकारी तोंडाला कुलूप घालून बसलेत। स्मार्ट सिटी प्रकल्पात दोन्ही महापालिकांची प्रचंड लूट झाली। शिवसेनेच्या नेत्यांनी पत्र देऊन सरळ मांडवली केली आणि कायमचे तोंड बंद केले। प्रशासनाने गेल्या 20 महिन्यात हजारो कोटींचा भ्रष्टाचार केलाय। प्रभागातून फक्त कागदोपत्री कामे दाखवून करदात्यांच्या पैशांवर 100 कोटींचा दरोडा घातला। ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी पालिकेच्या जागांचे सौदे केले आणि हितसंबंधित बिल्डरच्या घशात भूखंड घातले। PMRDA मध्ये अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली कोटींची खंडणी वसूल झाली। दोन्ही शहरात किमान 5-10 हजार कोटींच्या TDR घोटाळ्यांची प्रकरणे उघडकीस आली आहेत। दुर्दैवाने शिवसेनेचे नेते डोळ्यावर पट्टी ओढून बसलेत। अवैध बांधकामे नियमित होऊ शकलेली नाहीत। अतिक्रमणांचा विळखा पडला आहे।
रेल्वे, लष्कर, प्राधिकरण, देवस्थान, गायरान, महारवतनाच्या जागा हडपण्याचा मोठा उद्योग या पुणे प्रांतात तेजीत आहे. रिअल इस्टेटमध्ये मुंबईच्या खालोखाल आज पुणे आहे. तमाम राजकीय मंडळी बिल्डरचे मांडलिक झालेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललाय. मुळामुठा, पवना, इंद्रायणी या नद्यांच्या प्रदूषणाने कळस गाठलाय. हवा प्रदूषणात दोन्ही शहरे मुंबईच्या पुढे आहेत. अशा शेकडो प्रश्नांची जंत्री मारुतीच्या शेपटीसारखी लांबत जाईल. शिवसेनेला पहिल्यासारखे मैदान मारायचे तर या प्रश्नांवर रान पाठवावे लागेल. प्रस्थापित किंवा गद्दार खासदार आमदारांच्या विरोधात सुद्धा वाटेल तितके मुद्दे आहेत. फक्त पेपरबाजी किंवा तोंड चालवून होणार नाही. राऊतांचा दानपट्टा फिरला पाहिजे. पुणे शहर जिल्ह्यासाठी सचिव आहिर यांच्या बरोबरीने स्थानिकांमधून एखादा संपर्क नेता नियुक्त केला पाहिजे. उंटावरून शेळ्या हाकून शिवसेना मोठी होणार नाही. खरे तर पूर्वीच्या काळी शशिकांत सुतार, काका वडके, नंदू घाटे, गजानन बाबर, दीपक पायगुडे, नाना बलकवडे असे साहेबांचे जीवश्च कंठस्थ शिवसैनिक होते. आता तो सगळा इतिहास झालाय. नव्या दमाचे, आधुनिक विचारांचे अभ्यासू नेते शोधून त्यांच्याकडे संघटनेची जबाबदारी सोपवली पाहिजे. आज संजय राऊत यांच्या आजूबाजूलाच असे किमान 25-30 लोक आहेत. मनात आणले तर ते भाजपचे आणि अजितदादांचेही 12 वाजवू शकतात. फक्त त्यांना मातोश्रीचा आशीर्वाद पाहिजे आणि राऊतांचे मार्गदर्शन. मावळ आणि शिरूर लोकसभा पुन्हा घेणे शक्य आहे. पिंपरी राखीवसह पुणे शहर जिल्ह्यातील किमान 5-6 आमदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मदतीने निवडून आणायची ताकद आहे. शिंदे फडणवीस यांना त्राही भगवान करून सोडणारे आणि राज्याचे राजकारण ढवळून काढणारे संजय राऊत ते करू शकतात.